नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आता DMERची जी आन्सर की आहे ती आलेली आहे. तर आपण पहिलं बघू ती डाउनलोड कशी करायची आणि त्यानंतर कट ऑफ विषय बोलूया. तर आता बघा, ही वेबसाईट आहे, ती तुम्हाला ओपन करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आय डी टाकायचा आहे. या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. तर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉटचा ऑप्शन आहे बघा इथे खाली. तुमच्या ईमेलला किंवा मोबाईलला OTP त्यानुसार तुम्ही फॉरगॉटही करू शकता. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचं जे लॉग इन हे करू शकता. तुम्ही जर पासवर्ड विसरला असेल तर त्यानंतर काय तुम्ही लॉग इन केलं आता बघा. आता असं ओपन होईल तुमचं ॲप्लिकेंट. त्यानंतर ॲप्लाय फॉर पोस्ट. तर ते तुम्ही आता बघा, म्हणजे ॲप्लाय फॉर पोस्टवर तुम्हाला क्लिक करायचं. ह्या याच्यावर हा 2 नंबरचा हे दिसतो बघा, ॲप्लाय फॉर पोस्ट. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आता खाली असा ऑप्शन येतो आहे बघा, ॲप्लिकेंट डिटेल, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, प्लेशिप आणि ऑब्जेक्शन फॉर्म. तर तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर तुम्हाला हे क्लिक करायचं आहे. तर यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा आता तुम्ही जेवढ्या एक्झाम दिल्या, जेवढ्या फॉर्म म्हणजे जेवढ्या याच्यासाठी परीक्षेसाठी, तर तेवढं तुम्हाला इथं दिसतंय. म्हणजे इथं तुम्हाला दिसणार ते दोन्ही पण. तर बघा आता इथं दिसतंय तुम्हाला तुम्ही कोणत्या यासाठी अप्लाय केलं. तर बघा 2 पोस्टसाठी. तर ही 2 पोस्टचं तुम्हाला हे डोळ्याचं साईन यावर तुम्हाला क्लिक करायचं. बघा हे डोळ्याचं साईन दिसते ना हे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पुढचा ऑप्शन येतो बघा, टू जनरेट इथं खाली, टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असाइनमेंट DMA रिक्वायरमेंट एक्झाम स्टार्ट. तर इथं ह्या क्लिक बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. बघा हा एक क्लिक बटन इथं ॲरो दिसतोय ना, ह्या क्लिक बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ह्या क्लिक बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तर तुमची जी डाउनलोड होईल तुमची आन्सर की, तुम्ही असे किती पण पेपर पोस्टसाठी अप्लाय केला असेल, एक्झाम दिली असेल, तर त्या प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही इथून क्लिक बटनावर क्लिक करून तुम्ही तुमची आन्सर की हे डाउनलोड करू शकता. तर आता कट ऑफचं बोलायला तर कट ऑफ आता आपण कोणी सांगू शकत नाही. तो अजून ऑफिशियली आला नाही. तर ते आपण नाही सांगू शकत. जेव्हा लागेल कट ऑफ, तर तुम्ही तुमची आन्सर की बघा. आणि जर समजा तुम्हाला वाटलं एखादं क्वेश्चन चुकलेलं आहे किंवा तुम्हाला वाटतं ते आन्सर बरोबर आहे, मग क्वेश्चन चुकलेलं आहे, तर तुम्ही इथं बघा ऑब्जेक्शन फॉर्म हा वाला ऑब्जेक्शन फॉर्म, यावर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म भरू शकता. कोणते किती क्वेश्चन आहे तर याचे मार्क्स तुम्हाला भेटून जातील. म्हणजे जे फॉर्म तुमचा चुकला आहे क्वेश्चनमध्ये, तुम्हाला जे वाटतं क्वेश्चन चुकला आहे तर तुमचं उत्तर बरोबर आहे, तर तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्मवर जाऊन तुम्ही तो ऑब्जेक्शन फॉर्म भरू शकता. तुम्ही अशा प्रकारे जी तुमची डाउनलोड करू शकता आन्सर की DMERची. आणि कट ऑफ झालं तर कट ऑफ लिस्टला लागेल तर त्यावर आपण व्हिडिओ बनवू. तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. असे व्हिडिओ आपण घेऊन येतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.